ठरलं तर मग या मालिकेच्या 21 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं, अर्जुन चैतन्याला म्हणतो प्रतिमा आत्याबद्दल काहीतरी गुड न्यूज आहे, चल पटकन घरी जाऊया. हे सर्व प्रिया ऐकते आणि मनातच बोलते, या प्रतिमाला सर्व आठवलं की काय? नाही नाही नाही, हे खूप घाणेरडं स्वप्न आहे, कोणतरी उठवा मला. इतका वेळ काच तुटली म्हणून बोंबलत असणारी प्रिया स्वतःच्याच हाताने काच काढते आणि लगेचच उभी राहते. प्रिया उठल्यामुळे अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो बोलू लागतो, नाही, आपण पहिलं तन्वीच्या पायाला लागलंय ती ट्रीट करू आणि मग जाऊ. प्रिया अर्जुनला आडवतच म्हणते, नाही नाही, मी आता काच काढले, मला आता नाही दुखत आहे. ती हसतच अर्जुनला म्हणते, अर्जुन मला ना घरी कधी जाते आणि आईबद्दल काय आनंदाची बातमी आहे हे ऐकते असं झालंय. पण अर्जुनला प्रियाच्या पायावरची जलमगून पाहिजे असते. तो बोलू लागतो, पण मी बँडेज करतो ना. त्यावर प्रिया म्हणते, अर्जुन अरे खरंच काढली मी काच, आता बरा आहे माझा पाय, तू पटकन चल बघू. प्रिया पटकन आपली बॅग वगैरे घेऊन तयार होते. तसंच अर्जुन पण आपली बॅग घेऊन तयार होतो. त्याला आठवतं आणि तो मनातच बोलू लागतो, मिसेस सायलींचं टायमिंग जरा चुकलं, तन्वीचा तळपाय पाहण्याचा चान्स गेला. असं बोलून ते तिघेही ऑफिसमधून निघून जातात. इकडे पूर्णाई, प्रतिमा सायलीची वाट बघत असतात. कल्पना पूर्णाईला म्हणतात, आओ तुम्ही पाय दुखेपर्यंत फेरा घालणार आहात का? बसा आता थोडा वेळ. प्रतापरावही बोलू लागतात, आपण रेस्टलेस होऊन काय फायदा, त्यांचं जेव्हा काम होणार तेव्हाच ते येणार ना. पूर्णाई प्रतापरावांना सायलीला फोन लावायला सांगतात. तितक्यात सायली, रविराजराव तिथे येतात आणि सायली म्हणते, थांबा बाबा, आणि ती हसतच सर्वांकडे बघू लागते. पूर्णाई मात्र इमोशनल होऊन प्रतिमाला शोधत असतात. त्या सायलीला विचारू लागतात, प्रतिमा कुठे आहे? त्यांच्या मागोमागच अर्जुन, चैतन्य आणि प्रिया येतात. प्रतिमा मागूनच आवाज देते, पूर्णाई. हा आवाज ऐकून सर्वजण आश्चर्याने एकमेकाकडे पाहू लागतात. पूर्णाई रडतच म्हणतात, हा प्रतिमाचा आवाज आहे ना? सायली हसतच मान हलवते. प्रतिमाचा आवाज ऐकून प्रिया, अर्जुन, चैतन्य त्यांच्या जवळ येतात. सायली आणि रविराजराव साईडला होऊन प्रतिमाला दाखवतात. आता त्यांनी थोडा इमोशनल सीन दाखवला आहे. पूर्णाई रडतच म्हणतात, प्रतिमा. प्रतिमा हळूहळू पूर्णाईच्या जवळ जाते. प्रतिमा जवळ आल्यावर पूर्णाजी रडतच म्हणतात, प्रतिमा तू बोलतेस? ही हाक ऐकण्यासाठी मी किती वर्ष वाट बघितली. अगदी स्वप्नातही तुझी हाक मला ऐकू यायची. पण आज हे स्वप्न नाही आहे ना? तू खरंच मला हाक मारलीस? पूर्णाजी एकदम भावूक होऊन प्रतिमाला विचारत असतात. प्रतिमा मान हलवतच हो म्हणते. पूर्णाई पुन्हा एकदा प्रतिमाला हाक मारण्यासाठी सांगतात आणि त्या प्रतिमाला मिठी मारतात. अर्जुन म्हणतो, दिस इज अनबिलिव्हेबल, प्रतिमा त्यांची वाचा परत आली. प्रतापराव हसतच म्हणतात, म्हणजे आपला प्रयोग यशस्वी झाला. सायली हसतच म्हणते, हो बाबा. हे ऐकून प्रिया म्हणते, प्रयोग? कसला प्रयोग? रविराजराव हात दाखवत प्रियाला म्हणतात, थांब तन्वी. कल्पना सायलीला बोलू लागते, तू जे बोललीस ना तेच खरं झालं. तुम्ही अगदी आनंदाची बातमी घरी घेऊन आलाय. विमल पूर्णाईंना पाण्यामध्ये ठेवलेल्या देवांना बाहेर काढायला सांगते. त्यावर पूर्णाई म्हणतात, हो ग, पण त्याआधी मला प्रतिमाला डोळे भरून पाहू दे. आणि त्या पुन्हा एकदा बोलू लागतात, आज मला माझी लेक पूर्वीसारखी मिळाली आहे. या सगळ्यांना वाटतंय प्रतिमाची मेमरी परत आली आहे. पण यांना अजून माहीत नाही आहे की प्रतिमाला काही आठवत नाही आहे, फक्त तिची वाचा परत आली आहे. चैतन्य म्हणतो, इथे नक्की काय झालंय, आम्हाला कळेल का? त्यावर सायली म्हणते, सांगणार, सर्वांना सर्व सांगणार. रविराजराव पूर्णाईला म्हणतात, पूर्णाई तुम्ही प्रतिमाकडे फक्त बघतच बसणार आहात की तिला बसायला पण देणार आहात? तेव्हा पूर्णाई तिला बसायला घेऊन जातात. प्रिया मात्र इकडे एकटी विचार करत असते. ती स्वतःशीच म्हणते, मी पळून जाऊ का? प्रतिमा बोलायला लागली म्हणजे तिला सगळं आठवलं असणार. आता आमचा सगळा प्लॅन पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळायला सुरुवात होईल आणि मैपत पहिला मर्डर माझाच करेल. सर्वजण एकत्र बसलेले असताना अश्विन रविराजरावांना विचारतो, तुम्ही डॉक्टर श्रद्धांना हे सर्व सांगितलं का? रविराज त्यांना उत्तर देत म्हणतात, हो, तिला मी सांगितलंय आणि तिलाही खूप आनंद झालाय. तीही येणार आहे असं ते सर्वांना सांगतात. अर्जुन बोलू लागतो, तुम्ही आता तरी सांगणार आहात का की हा मिराकल कसा झाला ते? सायली झालेला सर्व प्रकार सर्वांना सांगू लागते. झालेला सर्व प्रकार ऐकून कल्पना म्हणते, प्रतिमाने मागे वळून सायलीला तन्वी म्हटलं.
ती हे सर्व आश्चर्यानेच म्हणते. आता हे ऐकून प्रिया एकदम घाबरते आणि ती मनातच म्हणते, का तिने सायलीला तन्वी म्हणून ओळखलंय का? अरे यार, कुठल्या भुयेत जाऊन लपू मी आता? रविराजराव कल्पनाला म्हणतात, पण तिच्या तोंडातून तन्वी हा शब्द निघाला हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रिया रविराजरावांना बोलते, मी नसताना तुम्ही हे सर्व का केलात? म्हणजे तेव्हा मी कारमध्ये असायला हवं होतं ना? रविराजराव प्रियाला म्हणतात, अगं मी तुला फोन केला होता, तूच म्हणालीस तुझं एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणून. त्यावर प्रिया म्हणते, हो हो, पण तेव्हा मला माहीत नव्हतं ना. आज माझी आई बोलायला लागणार आहे, नाहीतर मी आलेच असते. आता ही प्रिया प्रतिमाच्या जवळ जाते आणि तिच्या हनुवटीला हात लावत म्हणते, आई तुला आठवते, मीच तुझी मुलगी आहे. आई, आता तू मला सोडून नाही ना जाणार? पूर्ण आई प्रतिमाला विचारू लागतात, तुला आणखी काय काय आठवतंय? तुझी आई आठवते का? इकडून ही प्रियाही बोलू लागते, आई तुला मी आठवते ना, मी तन्वी. यांच्या बोलण्याचा प्रतिमाला त्रास होऊ लागतो. तेवढ्यात डॉक्टर श्रद्धा तिथे येतात आणि त्या म्हणतात, थांबा पूर्ण आई. त्या त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात, आज जे काही झालं ते सर्व मला रविराजने सांगितलं आणि म्हणूनच तुम्ही आजच तिला इतके प्रश्न विचारू नका. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. प्रतापराव म्हणतात, डॉक्टर प्लीज, आम्ही फक्त तिला एवढंच विचारणार आहोत की ती आम्हाला ओळखते का? डॉक्टर ठीक आहे असं म्हणतात. कल्पना प्रतिमाला विचारते, तुला आता भूतकाळ आठवतोय का? प्रतिमा एक एक करून सर्वांकडे बघू लागते आणि मान हलवतच म्हणते, नाही. सर्वांना एकदम आश्चर्य वाटतं आणि पूर्णाजी म्हणतात, म्हणजे? त्यावर सायली म्हणते, आम्ही पण त्यांना हाच प्रश्न विचारला होता, पण त्या म्हणाला की त्यांना काही आठवत नाही. हे ऐकून प्रियाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, पण आईला मी आठवते, तिने माझं नाव घेतलं ना. आणि ती पुन्हा एकदा प्रतिमाला विचारते, आई तुला मी आठवते? बघ ना माझ्याकडे, मी तन्वी. प्रिया तर प्रतिमाच्या हात धुवून मागेच लागली, सारखी तिला त्रास देते. प्रियाच्या ह्या जबरदस्ती विचारण्यामुळे प्रतिमाला त्रास होऊ लागतो. डॉक्टर श्रद्धा प्रियाला जोरात ओरडतात, तन्वी थांब. डॉक्टर श्रद्धा रविराजरावांना प्रियाला थांबवण्यासाठी सांगतात, पण प्रिया कोणाचं ऐकत नाही. ती रविराजरावांना म्हणते, नाही नाही बाबा, मी आत्ताच बोलणार आहे, मला बोलायचं आहे, तिला मी आठवायलाच हवी. आई बोल ना माझ्याकडे, आई बघ ना माझ्याकडे. प्रिया असं तिला सारखं बोलत असते. प्रतिमाला खूप त्रास होऊ लागतो. ती तिथून उठून जात असते. प्रिया तिच्या मागोमाग जाते आणि शेवटी प्रतिमाला चक्कर येते. पाणी प्यायल्यावर प्रतिमाला शुद्ध येते. डॉक्टर रिक्वेस्ट करतात की प्रतिमाला रूममध्ये घेऊन जा, तिला रेस्ट करण्याची गरज आहे. अर्जुन आणि अश्विन प्रतिमाला रूममध्ये घेऊन जातात. इकडे या प्रियाला खूपच आनंद होत असतो. ती मनातच म्हणते, चला माझं नसीब इतकंही वाईट नाही आहे. या बाईला आवाज कुठला असला तरी तिचा मेंदू कोल्ड स्टोरेजमध्येच आहे. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.